आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूयात 9 राजकीय बातम्या। मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्या, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मागणी। जरांगे पाटलांनी काय आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे। हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे। राजकारण माझा अजेंडा नाही, मात्र वंचितचा हा मोठेपणा। प्रकाश आंबेडकर नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात। वंचितच्या प्रस्तावावर जरांगेंची प्रतिक्रिया। कारण हा अजेंडा माझा नाहीच आहे, परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत। शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू। अजित पवारांचा 3 मार्च पासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा। जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूरसह भोसरी आणि हडपसरचाही आढावा घेणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 4 मार्च पासून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर। 4 मार्चला मावळमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। धाराशिव, बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्याचा ठाकरे दौरा करणार। तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक। पंकजा मुंडे आज कांदिवलीतल्या कार्यालयाला भेट देणार। उद्धव ठाकरेंच्या याचिकांवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता। अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आता 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या। मातोश्री बाहेर आमदार कपिल पाटील यांची बॅनरबाजी। पलटी मारने वाले चले गए, हम इंडिया के 7 मैदान में है, मातोश्री बाहेर लावलेल्या बॅनरमध्ये असा उल्लेख। मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात सरकारकडून कॅव्हेट दाखल। 10% आरक्षणाविरोधात याचिका आल्यास समाजाची बाजू ऐकण्यासाठी ही कॅव्हेट।